राज्य में फिर एक बार नए राजनीतिक समीकरणों की चर्चा है। एनसीपी के एकीकरण पर छिड़ी बहस के बीच एनसीपी प्रमुख शरद पवार ने हाल ही में दोनों पार्टियों के विलय को लेकर अहम बयान दिया है। उन्होंने इसे ऑफ द रिकॉर्ड रखने की बात कही। अब इस मुद्दे पर एनसीपी के पूर्व प्रवक्ता उमेश पाटिल की प्रतिक्रिया सामने आई है। आदरणीय पवार साहेबांनी ऑफ द रेकॉर्ड दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भानं काही वक्तव्य केल्याचं समजलं। खरं तर ही स्वागतार्ह बाब आहे कार्यकर्त्यांच्याकरिता, परंतु यामध्ये पवारसाहेब म्हटले तसं अजितदादा आणि सुप्रियाताई या आताच्या जनरेशन मधल्या महत्वाच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे आहे, असं त्यांनी मत व्यक्त केलं। कार्यकर्त्यांची तशीच भावना आहे, परंतु याच्यामध्ये काही लोकांना आपले इगो थोडेसे बाजूला ठेवावे लागतील आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत माहिती नसतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ह्या नॅचरल भावना असतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात। त्या एकत्र येण्याला खरं तर काहीच अडचण नाही, परंतु ज्या काही अडचणी आहेत त्या काही नेत्यांनी स्वतःच निर्माण करून ठेवलेल्या आहेत। त्या जर थोड्या बाजूला ठेवल्या तर ही बाब शक्य आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ती चांगलीच आहे, स्वागतार्ह आहे।